दुचाकीवर स्फोट, तरुण 50 फूट हवेत फेकला. अहिल्यानगरमध्ये थरार. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एक थरारक घटना घडली आहे. स्कूटीवरून जाणाऱ्या एका तरुणाच्या दुचाकीवर अचानक भीषण स्फोट झाला आणि या स्फोटात तो तब्बल 50 फूट हवेत फेकला गेल्याची माहिती समोर आली आहे. मंडळी, अकोले राजूर रस्त्यावर औरंगपूर आंबड फाट्यादरम्यान बुधवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. दिलीप उत्तम ताजने हा 37 वर्षीय तरुण स्कूटीवरून जात असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात स्कूटीचे 2 तुकडे झाले, तर दिलीप ताजने हे जवळपास 50 फूट उंच हवेत फेकले गेल्याचे सांगितले जात आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने अकोले येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटिन कांडीच्या स्फोटामुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र नेमका स्फोट कशामुळे झाला, जिलेटिन स्कूटीवर कसे आले आणि त्याचा वापर कशासाठी केला जात होता, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान या घटनेने अकोलेकरांना तब्बल 28 वर्षांपूर्वीच्या एका भीषण स्फोटाची आठवण करून दिली आहे. त्यावेळी आठवडे बाजारात झालेल्या जिलेटिन स्फोटाने संपूर्ण तालुका हादरला होता. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.